तर इंडियाचा एक डॉमिनेटिंग परफॉर्मन्स बघायला भेटला आपल्याला, तरी सुद्धा शुभमन गिलला जास्त रन करता आलेले नाहीये. तर नक्कीच शुभमन गिलची अजून सुद्धा जागा बनते का, अजून त्याला चान्स दिले पाहिजेत का, तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, तिसरी T20 झालेली इंडिया आणि साऊथ आफ्रिकामध्ये. तर इंडियाने ही मॅच जिंकलेली. एक डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपल्याला इंडियाचा बघायला भेटला. एकूण 7 विकेटनी ही मॅच जिंकलेली आहे आणि 25 बॉल राहिलेले होते. ऑलमोस्ट 117 रनावर ऑल आऊट केले साऊथ आफ्रिकाला. तर ब्रिलियंट बॉलिंग झाली. ही मॅच होती मित्रांनो HPCA स्टेडियमवर, धर्मशाळा इथे मॅच होती. सो स्टार्टिंगला टॉस इंडियाने जिंकला. त्यानंतर जी बॉलिंग बघायला भेटली इंडियाकडून आपल्याला, तर सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जी बॉलिंग केली आहे हर्षदीप सिंग, हर्षित राणा असेल, सगळेच बॉलर्स ब्रिलियंट. जे मागच्या मॅचमध्ये तुम्हाला जे एक्झिक्युशन दिसलं नव्हतं बॉलर्सचं, तर या मॅचमध्ये त्यांनी नक्कीच त्यांची चूक सुधारली आणि एकदम ब्रिलियंट बॉलिंग करताना दिसले. सो हर्षदीप सिंग काय बॉलिंग केली स्टार्टिंगला. हर्षित राणा पॉवर प्लेमध्येच ॲक्च्युली मॅच जिंकली. बॅटिंगमध्ये असो नाही तर बॉलिंगमध्ये असो, इंडियाने ही मॅच फक्त पॉवर प्लेमध्येच जबरदस्त जिंकलेली. ज्यावेळेस बॅटिंग करताना आली त्यावेळेस सुद्धा ऑलमोस्ट 68 रन्स केले होते. फक्त एक विकेट गेला होता अभिषेक शर्माचा. आणि ज्यावेळेस इकडं बॉलिंग करत होते त्याच वेळेस सुद्धा सगळा टॉप ऑर्डर त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला. ब्रिलियंट बॉलिंग होती इंडियाची या मॅचमध्ये. तर ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल साऊथ आफ्रिका बॅटिंगला आली, डिकॉकला त्यांनी 1 रनावर आऊट केलेलं आहे. सो ब्रिलियंट. हर्षित राणा, बुमराच्या जागी हर्षित राणा टीममध्ये आलेला होता. काय बॉलिंग करत होता, एकदम ब्रिलियंट बॉलिंग केली हर्षित राणाने. क्विंटन डिकॉक जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा प्लेअर होता, त्याला 1 रनावर आऊट केले हर्षित राणाने. एकदम ब्रिलियंट बॉलिंग करत होता. त्यानंतर तुम्ही हँड्रिक्स परत एकदा स्ट्रगल करताना दिसला. 0 रनावर आऊट झाला या मॅचला सुद्धा. एक हर्षदीप सिंगचा इनस्विंग बॉल होता, पॅडवर बॉल लागला, LBW आऊट झाला. सो त्यानंतर एडन मार्क्रमची तुम्हाला फक्त एकच साऊथ आफ्रिकेचा बॅट्समन होता जो पूर्णपणे फॉर्ममध्ये होता. एक कॅप्टनशिप इनिंग खेळताना दिसतात एडन मार्क्रम. त्यांनी 61 रन केलेत मित्रांनो 43 बॉल्समध्ये 132च्या स्ट्राईक रेटवर. सो या पिचवर सुद्धा जिथं बॉलिंगला स्टार्टिंगला मदत मिळत होती त्या पिचवर सुद्धा एक एडन मार्क्रमने चांगली बॅटिंग केली. त्याच्यामुळेच तर स्कोर ॲटलिस्ट 117 रनपर्यंत जर गेला. नाहीतर एडन मार्क्रम जर नसता किंवा आऊट झाला असता ना, हा 60-70 रनाचा एक स्कोर झाला असता. एकदम भारी बॅटिंग केली एडन मार्क्रमने. त्यानंतर तुम्ही बघितलं डेव्हल ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स असू द्या, कॉर्बिन बॉश असू द्या. कॉर्बिन बॉशला तर शिवम दुबेने आऊट केलं. तर तुम्ही बघितलं असेल कॉर्बिन बॉशला पहिलाच बॉल टाकला होता शिवम दुबेने. काही बॉलमध्ये इनस्विंग नव्हतं, आउटस्विंग नव्हतं, जस्ट बॉल पिचवर पडला आणि जो आत आला बॉल डायरेक्ट स्टंपला बॉल लागला. सो एकदम हेल्पफुल पिच होती बॉलर्सला या मॅचमध्ये. तर हेल्पफुल पिच होती आणि ते एक्झिक्युशनसुद्धा बॉलर्सने केलेले. सो बिग थम्सअप टू इंडियाच्या बॉलिंगला. एकदम ग्रेट बॉलिंग करत होते. तर तुम्ही त्यानंतर जसं तुम्ही स्कोर कार्ड बघितला त्यानंतर 117 रनवर ऑल आऊट झालेत. बर्थडे बॉय कुलदीप यादवने लास्ट बॉलवर सुद्धा विकेट काढला आणि ऑल आऊट झाली. तुम्ही जर बॉलिंग बघितली असेल इंडियाची तर हर्षदीप सिंग 4 ओव्हरमध्ये 13 रन दिल्यात, फक्त 2 विकेट्स घेतल्यात, 3.25च्या इकॉनॉमीनी बॉलिंग केलेली. त्यानंतर हर्षित राणा बघितला तुम्ही तर 4 ओव्हर 34 रन, थोडा एक्सपेन्सिव्ह आहे पण 2 विकेट घेतलेले आहेत. तो चांगली बॉलिंग केलेली आहे. हार्दिक पांड्या 3 ओव्हर 23 रन, 1 विकेट, 7च्या इकॉनॉमीनी बॉलिंग केलेली. शिवम दुबेने सुद्धा 3 ओव्हरमध्ये 21 रन देऊन 1 विकेट घेतलेला आहे. सो तो तुम्हाला शिवम दुबे आता जरा त्याच्या बॉलिंगवर जास्त काम करताना दिसतोय मित्रांनो. बॅटिंग तर करतच होता बट आता बॉलिंग सुद्धा तो रेग्युलर बेसिसवर करायला लागले. तर डेफिनेटली त्याला IPL मध्ये सुद्धा आता चान्स भेटू शकतो बॉलिंगचा. सो चेन्नई नक्कीच बघेल त्याच्याकडे ॲज अ ऑलराऊंडर आतापासून. कारण पहिले चेन्नई त्याला सबस्टिट्यूटमध्ये ठेवायची पण आता कदाचित सबस्टिट्यूट नाही करणार, दुसऱ्या प्लेअरला करू शकते कारण ऑलराऊंडर चांगला आता तो डेव्हलप व्हायला लागला आहे. सो वरुण चक्रवर्ती बघितलं असेल मित्रांनो 4 ओव्हरमध्ये 11 रन दिल्यात आणि 2 विकेट. काय बॉलिंग आहे. फक्त अडीचची इकॉनॉमीनी बॉलिंग केलेली, 2.5च्या इकॉनॉमीनी बॉलिंग केली. ग्रेट बॉलिंग. कुलदीप यादव सुद्धा बघितलं असेल मित्रांनो 2 ओव्हरमध्ये 12 रन देऊन 2 विकेट आहेत. 6च्या इकॉनॉमीनी बॉलिंग केलेली. सो सगळ्या बॉलर्सनी जबरदस्त बॉलिंग केली जी मागच्या मॅचमध्ये जे करता आलं नाही, जिथे एक्झिक्युशन चुकत होतं. ज्यावेळेस 215च्या वर त्यांनी स्कोर मागच्या मॅचला कन्सिड केला होता त्याची भरपाई या मॅचमध्ये करताना दिसली इंडियाची टीम. सो एक चांगली शिकवण होती इंडियासाठी, इंडियाच्या बॉलिंगसाठी. सो बिग थम्सअप टू इंडियाची बॉलिंग. त्याच्यामुळे 117 रनाचा स्कोर झाला. तर मित्रांनो ज्यावेळेस इंडिया बॅटिंगला आली सेकंड इनिंग्समध्ये तर काय बॅटिंग करत होते. अभिषेक शर्मा फुल फॉर्ममध्ये होता. पहिलाच बॉल 6ला मारला आहे.
सो अभिषेक शर्मा ना असाच खेळतो, एकदम भारी बॅटिंग करतो. त्याने 18 बॉलमध्ये 35 रन्स केलेत, 194च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. त्याच्यामुळे पॉवर प्लेमध्ये इंडियाला चांगला स्कोर करता आला. जर अभिषेक शर्मा खेळला नसेल तर परत एकदा स्ट्रगल करताना दिसली असती इंडिया. कारण तुम्ही नंतर बघितलं शुभमन गिल खूप चान्सेस भेटले त्याला. एक स्टार्टिंगलाच पहिला बॉलाला पॅडला लागला. मी पहिल्यांदा शुभमन गिलला एवढा प्रेशराईज सिच्युएशनमध्ये खेळताना बघितला. एकदम सिच्युएशन नव्हती पण स्वतःवर खूप प्रेशर त्याने ओढून घेतलं होतं. सो त्याला मी टेस्टमध्ये बघितलं, एवढ्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये बघितले, IPLमध्ये मोठ्या मॅचेसमध्ये बघितले. पण आज शुभमन गिल खूप दबावमध्ये दिसत होता. बॉल बॅटवर सुद्धा लागत नव्हता व्यवस्थित आणि पहिलाच बॉल एकतर पॅडवर खाल्ला. त्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स अजून लो झाला असेल. त्यानंतर त्याला खूप चान्सेस भेटले, स्लीपमध्ये सुद्धा कॅच गेला. सो चान्सेस भेटत राहिले. 28 बॉल 28 रन केले. त्यानंतर एक मार्क वॅन्सनचा बॉल होता, एक इनर एज लागला, स्टंपला बॉल लागला आणि त्याची त्या इनिंग संपली. सो परत एकदा शुभमन गिल स्ट्रगल करताना दिसला. तुम्ही खरंच जर तुम्ही लक्षात घ्या, जर शुभमन गिलच्या जागी जर आताच्या पॉईंटला संजू सॅमसन असता किंवा ऋतुराज गायकवाड असता ओपनिंगला, तुम्ही खरंच एवढे चान्स दिले असते का त्या प्लेअरला? तर हे एक मॅनेजमेंटला विचार करण्याची गोष्ट आहे की आता ती खूप दिवस झाले तुम्ही बघताय शुभमन गिलला T20मध्ये ओपन करताना. बट चांगले प्लेयरसुद्धा बँचवर बसलेले. एक संजू सॅमसन आताच्या पॉईंटला बँचवर आहे. सर तुम्ही बघितलं पाहिजे की काय करता येईल. हा शुभमन गिल चांगला प्लेअर नो डाऊट, एकदम क्लासिकल प्लेअर आहे. बट आता तुम्ही बघितलं पाहिजे एवढे चान्सेस तुम्ही नाही देऊ शकत. सो शुभमन गिल परत एकदा स्ट्रगल करताना दिसला. तिलक वर्माने चांगली बॅटिंग केली. हा 100च्या खाली स्ट्राईक रेट होता, बट त्यावेळेस जास्त काही करायची गरज नव्हती. तो एका साईडला होता, त्याच्यामुळे मॅच एंडपर्यंत गेली आणि संपली. जर थोडा मारण्याचा प्रयत्न केला असता तर काही गरज नव्हती, कारण 117चा टोटल होता. सो 26 रन केले. सूर्यकुमार यादव परत एकदा थोडा बॅटवर 1-2 बॉल बसले, 2 बाउंड्रीज गेलेत, बट परत एकदा आऊट झाला. एकदम मॅच संपून यायला पाहिजे होती, बट तिथं परत एकदा आऊट झाला. शिवम दुबे ज्या मॅचमध्ये मागच्या मॅचमध्ये त्याला तुम्ही 8 नंबरला बॅटिंग करायला लावलं, आज बघितलं तुम्ही ते 4 बॉलमध्ये 10 रन केले शिवम दुबेने. एक 6 आणि एक 4. काय मॅच, एकदम 2 बॉल तर पहिले डॉट खेळला, त्यानंतर 2 बॉलमध्ये मॅच संपून टाकली, 10 रन केले. सो त्या मॅचमध्ये सुद्धा जर तुम्ही शिवम दुबेला अक्षर पटेलच्या जागी वरी पाठवला असतात ना, तर कदाचित मॅचचा रिझल्ट काहीतरी वेगळा झाला असता. सो शिवम दुबेने एकदम ब्रिलियंट बॅटिंग केली, अभिषेक शर्माने एकदम ब्रिलियंट बॅटिंग केली. सो अभिषेक शर्मा एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहे टॉप ऑर्डरमध्ये. जर अभिषेक शर्मा आज सुद्धा नसताना तर ही मॅच परत एकदा एंड पार्टमध्ये गेली असती किंवा शुभम दुबे, हार्दिक पांड्या यांच्याकडे गेली असती. सो अभिषेक शर्मा एकदम ब्रिलियंट बॅटिंग करतो. तर अजूनसुद्धा इंडियाच्या बॅटिंगला जरा काम करण्याची गरज आहे. हा पिच होती बॉलिंगसाठी हेल्पफुल, बट स्टील इंडियाच्या बॅटिंगला अजून सुद्धा काम करायची जास्त गरज आहे. सो बॉलिंग बघितली असेल साऊथ आफ्रिकाकडून तर लुंगेन गिडी चांगली बॉलिंग केली. 3 ओव्हरमध्ये 23 रन देऊन 1 विकेट घेतला आहे. 700-750 इकॉनॉमीने बॉलिंग केलेली आहे. सो मार्क वॅन्सनला सुद्धा 1 विकेट भेटलेला आहे मित्रांनो. बार्टमॅनला विकेट नाही भेटला, कॉर्बिन बॉशला सुद्धा विकेट नाही भेटला. आंड्रेज नॉटेज काय बॉलिंग केली. तर आज 15 डिसेंबर आहे, उद्या ऑप्शन आहे 16 डिसेंबर. आंड्रेज नॉटेज हा ऑप्शनमध्ये आहे. ऑलमोस्ट 145 क्लिक करतोय. प्रत्येक बॉलला 145च्या वर बॉलिंग करायचा प्रयत्न करतोय. एकदम ब्रिलियंट, एकदम स्पेस आहे. 3 ओव्हरमध्ये त्यांनी 14 रन दिलेत मित्रांनो. विकेट नाही भेटली, पण इकॉनॉमी 4-4.5ची इकॉनॉमी. तर आंड्रेज नॉटेज नक्कीच उद्या रिमांडमध्ये असणार आहे किंवा डिमांडमध्ये असणार आहे म्हणता येईल तुम्हाला उद्या ऑप्शनमध्ये. सो आंड्रेज नॉटेज असणार आहे मित्रांनो. सर प्लेअर ऑफ द मॅच मित्रांनो भेटलेली आहे डेफिनेटली. हर्षदीप सिंगला चांगली बॉलिंग केली, एकदम ब्रिलियंट इकॉनॉमी रेट होती आणि 2 विकेटसुद्धा घेतलेल्या होत्या. सो अशा प्रकारे मित्रांनो ही मॅच इंडियाने जिंकली. एक डॉमिनेटिंग परफॉर्मन्स बघायला भेटला आणि इंडियाने आता आघाडी घेतली या सिरीजमध्ये 2-1ने. तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, मराठी भाषेमध्ये मॅचचं विश्लेषण आणि सगळ्या क्रिकेटच्या अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण इंटरनॅशनल मॅचेस, IPL मॅचेस सगळं कव्हर करणारे क्रिकेटबद्दल उद्या ऑप्शन आहे ते सुद्धा आपण कव्हर करणार आहे. तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.